माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं निधन झालेलं आहे। नाशिकच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। ब्रेन हॅमरेजमुळे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। 1.5 महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। काही दिवसांपूर्वी छगन भुजबळांनी देखील त्यांची भेट घेतलेली होती। रुग्णालयात जाऊन भुजबळांनी त्यांची भेट घेतलेली होती। माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं निधन झालेलं आहे। ही दुःखद बातमी आपण पाहतोय। मधुकर पिचड साहेबांचं आज संध्याकाळी 6:30 वाजता या ठिकाणी नाशिक या ठिकाणी 9 पल्स हॉस्पिटल या ठिकाणी निधन झालेलं आहे। त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी राजूर या ठिकाणी उद्याला 4 वाजता त्या ठिकाणी होणार आहे। अकोल्याला जे अकोला कॉलेज आहे आणि पक्ष कार्यालय ऑफिस आहे या 2 ठिकाणी तिथं ठेवलं जाईल। सकाळी 10 वाजता देवठाण या गावी जाणार आहे। तिथून 10:30 वाजता पक्ष कार्यालयाच्या त्या ठिकाणी येतील आणि साधारणपणे 1 वाजेच्या दरम्यान अकोला कॉलेज या ठिकाणी ठेवण्यात येईल। तर मधुकरराव पिचड यांची राजकीय कारकीर्द आपण पाहतो। 1980 ते मार्च 1995 ते जुलै 1999 विधानसभा। सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे ते सदस्य राहिलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर होती। 2019 मध्ये पुत्र वैभवसह भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला। तर या संदर्भात अधिक बातचीत करण्यासाठी आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत विद्या चव्हाण। विद्याताई, खरं तर मधुकरराव पिचड यांचं निधन झालेलं आहे, काय नेमकं? मी एकत्र काम केलेले आहे। मधुकरराव पिचड जेव्हा महाराष्ट्राचे अध्यक्ष होते तेव्हा मी महिला अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे आणि आमचं नेहमी दर आठवड्यामधनं अजित दादा दरबार घ्यायचे। त्याच्यामध्ये आम्ही सकाळी सगळेजण जमायचो आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं जनता यायची आणि त्यांचे प्रश्न काय आहेत ते समजून घेण्यासाठी तिथे रांगा लागायच्या। परंतु मधुकरराव पिचड स्वतः अध्यक्ष म्हणून स्वतः तिथे बसायचे आणि सगळ्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत काय नाही समजून घ्यायचे। म्हणजे अतिशय समंजस असा नेता म्हणता येईल। पुन्हा आदिवासी याच्यातनं आले होते ते आणि कायम त्यांनी चांगली कामं केलेली आहेत। विद्याताई, धन्यवाद।